आता आम्ही इथे नाश्त्यासाठी थांबलोय. ओम साईराम असं काहीतरी नाव आहे हॉटेल. बस हो का? वाफेचं मशीन सोबतच आहे. इथे धाडला जायचंय शॉपिंगला, पण याला झालं काय तेच नाही कळत आहे. हाय ना सानू? काय झालं दादाला? नमस्कार मंडळी, तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या व्हिडिओमध्ये. आणि आज व्हिडिओ डायरेक्ट कारमधून. आता आम्ही निघालोत, जवळजवळ 4:30 झाले होते आम्हाला निघायला. आणि आता 5:15 झालेत, अजून अंधारच आहे बाहेर. आणि लवकर निघल्याचा आज आम्हाला एवढा मोठा फायदा झाला. पूर्ण रोड मोकळाच आहे, अजिबात ट्रॅफिक नाही आणि कुठेच सिग्नल लागला नाही अजून. आता आम्ही थोड्या वेळाने सिटीच्या बाहेर निघूच, नाहीतर सिटीच्या बाहेर निघायलाच आम्हाला 1.5-2 तास कसे जातात ना कळत नाही. आणि ट्रॅफिक असलं तर 3-4 तास पण होऊन जातात. तर आता खूप छान आहे, मस्त वाटत आहे. सकाळ सकाळी थंडगार आहे एकदम. आणि सानू सुद्धा उठली, मागं ती बसलेली आहे. आता तिला आम्ही झोप म्हणतोय, पण काही झोपायचं नाव नाही घेते. आणि मस्त आहे आता भारी वाटतं ना अशा लाईट असले की एकदम बढिया. आणि एकतर ते तिरंगाचा कलर असल्यामुळे मी आणि सानू डायरेक्ट पुण्याच्या थोडंसं बाहेर निघायलाच लागलो होतो. आम्ही राजनगाव पर्यंत झालो होतो, तेव्हापासूनच थोडी झोप येत होती सकाळी लवकर उठल्यामुळे. सानू तर पूर्ण झोपली होती. आणि अवतार पण बघा कसं झालंय, आंघोळ वगैरे नाही, त्यामुळे आज थोडा आमचा अवतार स्किप करा. आता आम्ही इथे नाश्त्यासाठी थांबलोय. ओम साईराम असं काहीतरी नाव आहे हॉटेलचं. खाली आटणी लावू, छान आहे का? पप्पाचा यायचा राहिला, पप्पाला म्हणा आमचा व्हिडिओज काढा. मस्त आहे. आणलू तू शांत बस. बस एवढी काही विशेष नव्हती मिसळपाव. जशी पुण्याला मिळते तशी मिसळपाव इकडे नाही मिळत. यांना नाही म्हटलं होतं पण हे ऐकलेच नाही नाश्ता करायला. खूप तपली असेल आता गाडी डान्स सुरू आहे आमचा. हिरवं सगळं. कोणी म्हणेल का की उन्हाळा सुरू इकडे म्हणून. कोणत्या कोणत्या वावरात वाळलेले सुद्धा आहे. आणि कुठे कुठे जस्ट आता काही लावलंय शेतकऱ्यांनी. आता आमचं गाव लागलं, हे सगळे आमच्या गावाची शेती सुरू झाली आहे. आंबे पण आंबे लागलेले दिसतात इथूनच त्या झाडाला. पूर्ण हिरवं आहे कुठे कुठे. आलं घर आलं. हो ना सानू? उतरा आता. चप्पल घालते. चप्पल घालती? कोण खुश झाला आता जास्त? तू. आली माझी शानू.
मी तुला ऐकू. दीदी पकड तुझे. बेडी कोणाला आणला? काय आणलं तनिष दादाला? हो का? वाफेचं मशीन सोबतच आहे, मग ते लागतच. चल आपण जाऊ. अगं इकडून ये ना भक्ती. किती ऊन आहे भयंकर. तर आता मगाशी आम्ही ना घरी आलो होतो आणि त्यानंतर मग आता भाची ताई सगळे आलेले आहेत, तर सगळं सानूकडंच त्यांचं लक्ष होतं. जेवण वगैरे केली, त्यानंतर नाश्ता करून तर तसं आलो होतं. थोडंसं जेवण वगैरे झाल्यानंतर मग थोडा वेळ आराम केला आणि मग आंघोळ्या केल्या, कारण आम्ही सकाळी आंघोळ वगैरे करून निघालो नव्हतो. तर आताच रेडी झाली आहे आणि बाकीचे सगळे आता मस्त झोपलेत कूलर लावून. आणि सानूचं बघा कसं सुरी मस्ती, आणि ती खूप खुश झाली आज मी साडी घातली तर. हो ना बाळा? आणि सानू तर आता बोलतच नाही, ती त्यांच्यामध्येच मग्न आहे. आई, दादा, दीदी, आत्तू सगळं असं सुरू आहे. ते आता सगळे आराम करताय. तर आता मी सुद्धा करते, कारण इकडे ऊन एवढं तापतंय, तर दुपारी कोणी शक्यतोवर बाहेर निघत नाही घराच्या. आता सगळे आराम करताय, समोर झोपलेले आहेत, त्यामुळे मी काही दाखवणार नाही. तर चला नंतर दाखवते तुम्हाला. पैसे का? इथे धाडला जायचंय शॉपिंगला, पण याला झालं काय तेच नाही कळत आहे. हाय ना सानू? काय झालं दादाला? रडणं सुरू आहे, पण सांगायचं पण नाही काय झालं तर. ते पाहिजे का? दे ना मग तू काढून. त्याची साखळी घालून बसली आणि त्याला पाहिजे ते पण कळतं आणि द्यायची पण नाहीये. चला चला जा. चला शूज घाला. वाटण सांग. पाणी पिऊन घ्या. वाटण सांगेल तो काय झालं तर. आता हे सगळे चालले संध्याकाळच्या वेळेला बाहेर शॉपिंगला, कारण दिवसभर खूप ऊन राहतं. कशाला? ती तर केव्हापासून रेडी होऊन बसलेली आहे. चला कसा? मला काय आणणार सानू? साडी? हो का? बर. फक्त तू मी पण लागते तिला. बाय. एवढे जण असल्यावर तिला काही गरज नाही माझी. कॅप का? आता काही गरज नाही, ऊन कमी झालंय. कुठं उन्हात उभं राहायचं. ते गेलेत, आता मी स्वयंपाक करते. आमच्या घरात खूपच अंधार आहे. कुठे कुठे एकदम फ्रेश लाईट आहे आणि कुठे कुठे अंधार आहे. आता हॉलचा लाईट बंद आहे, तर तिकडून येताना अंधार वाटतो आणि ते लाईट ऑन आहे, तर इथं छान वाटतं मस्त. बघू आता छान व्हिडिओज यावे म्हणून काहीतरी करू आम्ही 1-2 दिवसात. तर चला स्वयंपाकाला लागते. तिकडे किचनमध्ये मामा ते बसलेले ते दुसरे काका ते, त्यामुळे आता तिथं काही शूट नाही करणार. तर आता माझा सगळा स्वयंपाक पण झालाय आणि चपात्या, कुरडई, पापड, कांद्याची चटणी बनवली आहे आणि आमरस. आता इथून पुढे आमच्या घरात 1-2 महिने तरी रोज आमरसच होईल. आणि सानून ते सुद्धा आलेत. देवाळा दीदी आहे ना, सगळं एकटीलाच लागतं हिला खायला. बघू कपडे बघू. भक्ती मला तुमचे शॉपिंगला गेलती सानू. अरे बापरे. हे सानूला आणली. हो का? याच्यावर कुठला शर्ट आणला? 2 आणले. हे वाला? हा. जीन्स छान आहे. छान आहे. आणि हे का? हा.
सानूचा आणि तुझा कलर सेम आहे ना. सगळे टी शर्ट आणि पॅन्ट आणला का? छान आहे पण टी शर्ट ग्रे कलर आहे ना. हे सानूचा शर्ट आणि 3/4 पॅन्ट छान आहे हो ना. आवडलं सानूला? हा एवढंच खाली. हो का. आंबा कसं खाणं चालला बघ. बघ ती दाखव एकदा आंबा कसं खाणं चालला. एवढा छान फ्रॉक खराब करशील ग बाळा तू. छान आहे कपडे. तर चला आता मुलांचे कपडे वगैरे आणलेत आणि आता थोड्या वेळाने जेवण सुद्धा करायचंय. तर यांचं थोडं ते वायफायचं काम सुरू आहे. वायफाय लावता येते तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि भेटू अजून एका छानशा व्हिडिओमध्ये. आणि गावाकडची लाईफ आता इथून पुढे सुरू. तोपर्यंत बाय बाय.